कशाला जातात तिकडं? म्हणजे काय झालं? जाऊ द्या म्हणून साहेब तिकडे जाऊन कशाला आणखी तुम्ही काही बोला, मग काहीतरी आमचं असं होईल तसं होईल. अरे मला जे व्हायचं ते होईल ना. जर तुम्ही चांगलं केलं असेल तर लोक तुमच्या पाठीशी, नसेल चांगलं केलं तर लोक तुमच्या विरोधात. हे सरळ गणित आहे ना. हे पद पाहिजेत कशाला मुळात? आमच्या मित्रांनी हेमंतनी सांगितलं ही एजन्सी त्यांच्याकडं, ही एजन्सी त्यांच्याकडं, ही एजन्सी त्यांच्याकडं, ही एजन्सी त्यांच्याकडं. आणि एवढं सरकार सगळ्या एजन्सी घेऊन करता का? अरे भाकरीच खाता का नोटा खाता तुम्ही? खायला तर भाकरच लागते ना. प्युअर तूप जरी टाकलं तर भाकर एकच्या ऐवजी 1.5 खाशील, आणखी काय खाणार? मग एवढा पैसा पाहिजे का त्याला? बरं मागं बी असं काही नाही पहिल्यासारखं घरामध्ये 15 लोकांचं कुटुंब आहे, मग आता सगळ्याचे हिस्से वाटे होतील काही हिस्सात राहिलं पाहिजे असंही काही नाही. पण गरीबाला जर मिळायचं तर घावला दूर. तुम्हाला एवढा पैसा पाहिजे कशाला? मला खरंच प्रश्न पडतो, माणसाची भूक असावी. संजय शिरसाट कसा राहतो महाराष्ट्राला माहिती का नाही? संजय शिरसाट टाईट राहतो. संजय शिरसाटचा एक तिकडं फ्लॅट आहे, इकडं असं आहे तसं आहे. डायरेक्ट दाखवतो आपण. कुणाला घाबरत नाही आपण. काका आपण कुणाला घाबरत नाही, कारण आपण करतो तर प्रामाणिकतेने करतो. पण हरामाचे पैसे कुणाचे खात नाही आपण, एवढं खातून सांगतो. यांचा विकास कुठं?